इकडे बघ वर बघा घेतलं त्या पुस्तक ज्याच्या हातात आहे त्याचं तर असं हायलाइट करून घेतलंय आणि बापू वाचलेत ही विशेष आहे. मुलं वाचणं तर गोष्ट काय साहजिक आहे, शेजारी बाजार वाचायला लागले याचा भारी इफेक्ट भारी आहे. नाही हे वातावरण ते हीच असतं ना त्यांचं. असा तरी पुस्तकाचा काय तेवढा जास्त संबंध नाही तसं वाटायला आता सध्या ह्या वयात नाही अशा अवांतर वाचत नाही ना, पोत्या पुराण वाचतील त्याने, पण असा तर स्वातंत्र्य सैनिक हैदराबाद हे ते. पण मला वाटत नाही ह्या महिन्यात ही पहिल्यांदा घेतला असेल हातात पुस्तक. मला त्यानं 72चा इतिहास सांगितला ऑपरेशन पोलोचा. असं का? तुम्हाला तयारी करा मग हे काढायचं. काढा थांबवलाय फोटो. बसायचं कसं बसायचं तसं बसा. घ्यायचं का घ्या, करताना घेऊ ना. नाही तुमच्या मनात आलं हे खूप झालं. ए मुकुंदराज माझा घ्या थोडासा, मी तिकडून येतो चालत वगैरे. असं घ्यायचं जरा मुलांचा वगैरे. ते लांबून येते घसरगुंडी बसून. हा इथं दाबून चालू करायचं, घसरगुंडी बसून शूटिंग करत ये. कुठे दाबून येऊ? हे इथं चालू बंद करायचं तुम्ही. घसरगुंडी बसून येते लांबून. यात होती आणि श्रुतीचा फिक्स याकडून आधी कुणाची प्रतिक्रिया घ्यायची का? त्यांना तर काय नाही म्हणता येत नाही ते.
नाही ते शेवटी येत ना, आधी दुसऱ्याला चान्स पुन्हा शेवटी देणार. चला शिवानी पुस्तक घेऊन यायचे, पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि 1 मिनिटात माहिती सांगायची. त्याला जोरदार एकदा. आज वाचन प्रेरणा दिन या विषयावर आपण सर्वांनी अर्धा तास वाचन केलं. त्यामध्ये मला क्रांतीच्या ज्योती सावित्रीबाई फुले मिळालं होतं. त्यांचे लेखक आहेत सायली परांजपे. हे मी पुस्तक वाचलं होतं. त्यांच्यामध्ये सावित्रीबाई लहान होत्या तेव्हा काय घडलं, नंतर त्या मोठ्या झाल्यावर काय घडलं, त्यांचं लग्न झाल्यावर काय घडलं, हे सगळं सांगितलेलं आहे. माझं पूर्ण नाही पुस्तक वाचणं झालं, 2-3च पानं झालेत, ते मी तुम्हाला सांगते. मी जे पुस्तक वाचलं त्यामध्ये जेव्हा जे सावित्रीबाईचे वडील आहेत खंडोजी, त्यांनी ते म्हणजे श्रीमंत घराण्याचे होते. त्यांची सावित्रीबाईंची आई लक्ष्मीबाई होत्या. त्यांना लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळाले होते. आता घरामध्ये सावित्रीबाई सगळ्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्या लहानपणापासूनच धाडसी आणि जिद्दी होत्या. त्यांना लहानपणापासूनच काम करण्याची इच्छा होती. त्यांनी एके दिवशी त्यांच्या घराच्या मागे असलेल्या बागेमध्ये त्यांच्या मैत्रिणीसोबत त्या खेळायला गेल्या होत्या. तिथे झाडाभोवती नागाने गुंडाळलं होतं. तेव्हा त्यांच्या मैत्रिणी ओरडायला लागल्या आणि म्हणाल्या, काहींचा आवाज थांबला, काही ओरडू लागल्या, काही रडायला लागल्या, पण सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी एक काठी काढली आणि त्यांनी त्या काठीनं त्या नागाला मारून टाकलं आणि त्या तिथं वरती ठेवलेल्या त्या घरट्यामध्ये अंडी होती. त्यांनी त्या पक्ष्याची अंडीही वाचवली. नंतर पहिल्या काळामध्ये 9 वर्ष 8 वर्षाच्या मुलींचे लग्न लावून देणे असते. सावित्रीबाई ही 9 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांना 2-3 स्थळ आले, पण खंडोजी राजांना ते पसंत पडले नाही. पहिल्या काळी नवरदेव आणि नवरीचं बघत नव्हते, तर त्यांच्या घरातील नवरदेवाच्या घरात तिकडची आणि नवरीच्या इकडच्यांची पसंत असे. तेव्हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विवाह करण्यात आला. ज्योतिबा फुले हे लहान होते तेव्हाच त्यांची आई वारली. नंतर त्यांनी ते माळी समाजाचे असल्यामुळे पहिल्या काळी ब्राह्मणाच्या लोकांनाच शिकू देत असे. तेव्हा त्यांना आणि लोक जेव्हा ज्योतिबा होते तेव्हा ज्योतिबांच्या वडिलांना लोक म्हणायचे की तुमचा मुलगा शिकायला देव असं म्हणतो. लोक द्वेष करत नाही, तर वरचा देव सुद्धा तुम्हाला द्वेष करत आहे, तुम्ही तुमच्या मुलाला शिकू देऊ नका. तेव्हा ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांचं नाव शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचा विवाह करून त्यांना शेतामध्ये काम करायला लावलं आणि नंतर त्यांचा विवाह ठरला. मी एवढंच पुस्तक वाचलं आहे. धन्यवाद. येणारे विद्यार्थी बनले पाहिजे. पुस्तकाचं नाव सांगायचे, लेखकाचं नाव सांगायचे आणि तू काय वाचलंस ते सांगायचं. पुस्तकाचे नाव जोडीराम झाला जिल्हाधिकारी. पुस्तकाचे नाव जोडीराम झाला जिल्हाधिकारी. लेखकाचे नाव सुधी ताई दही फळे. अचानक उन्हाचा गारा वाढला होता. अगदी सकाळपासून सूर्य आग ओकत होता. रखमाबाई नावाची एक माऊली आपले गरिबी हे दिवस काढत उन्हाच्या झळा
उन्हाचा जरा काढत होती. धोंडीराम नावाचा त्यांचा मुलगा जिल्हा अधिकारी झाला. धन्यवाद. असा तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातला मुलगा धोंडीराम नावाचा जिल्हाधिकारी बनला. याचं पुस्तक त्यानं वाचलं, त्याच्या मनात पण इच्छा निर्माण झाली की नाही असं व्हावं म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. आणि हीच प्रेरणा आपल्याला पुस्तकातून मिळत असते. यानंतर त्याचं वय किती बघा, 8 वर्षाचा विद्यार्थी आहे ते, तर त्याच्या डोक्यात असे विचार जर 8 वर्षाचा असताना घुसत असतील तर नक्कीच त्याचं भविष्य उज्ज्वल आहे असं आपण सांगू शकतो. यानंतर कोण प्रतिक्रिया देणार? तिसरीचा प्रतिनिधी आहे का कोणी एखादा? चौथीमधून एखादा? चौथीच्या तर करायलाच पाहिजे, अखेर सगळं ज्ञानाचं भांडार. हा बघू श्रुती काय सांगते, बघूया आज काय वाचलं ते. माझं नाव श्रुती संभाजी झोपटे. मी आज तुम्हाला सशाची आणि डोंगराची गोष्ट सांगते आहे. एक ससा एका मित्रासोबत खेळत होता.